हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात अवैध रेती उत्खनन करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कडक पावले उचलली असून पूर्णा नदी पात्रातून अवैधरित्या रेतीची वाहतूक करणारे टिप्पर पकडल्यानंतर पोलिसांच्या कारवाईत अडथळा निर्माण करणाऱ्या 2 व्यक्तींविरुद्ध सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कारवाई दरम्यान आपली कार पोलिसांच्या गाडीसमोर आडवी लावून शासकीय कर्मचाऱ्यांसोबत अरेरावी केल्याचा ठपका या दोघांवर ठेवण्यात आला आहे। हिंगोलीचे पोलीस अधीक्षक डॉक्टर निलाप रोहन आणि अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांनी जिल्ह्यात अवैध रेती उत्खननाविरुद्ध मोहीम उघडण्याचे आदेश दिलेत। याच आदेशानुसार सेनगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मस्के आणि महसूल प्रशासनाचे पथक गस्त घालत होते। यावेळी त्यांना एका पिवळ्या रंगाचे टिप्पर रेती घेऊन जाताना आढळले। पथकाने टिप्पर चालकाकडे परवान्याची मागणी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली। तपासणीअंती ही रेती अवैध असल्याचं स्पष्ट झाल्याने प्रशासन कारवाईची प्रक्रिया करत होते। मात्र त्याच वेळी सेकुराव बाजीराव गडदे आणि अर्जुन माधव बिरगड या दोघांनी आपली स्विफ्ट डिझायर गाडी पोलिसांच्या गाडीसमोर आडवी लावली। हे टिप्पर सोडून देण्यासाठी त्यांनी महसूल आणि कर्मचाऱ्यांसोबत वाद घालून अरेरावीची भाषा वापरली। शासकीय कामात गंभीर अडथळा निर्माण केल्याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मस्के यांच्या फिर्यादीवरून सेनगाव पोलिसांनी या दोन्ही संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। या कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे। प्रशासकीय कारवाईत अडथळा आणणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा सज्जड इशारा या कारवाईच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाने दिलाय। प्रतिनिधी महादेव हरड, NTV न्यूज मराठी, सेनगाव, हिंगोली।